नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. चक्क अर्जुन सायली नाही तर अश्विन प्रियाची घरातून रवानगी करणार आहे. कारण अश्विन स्वतःच्या डोळ्याने प्रियाला रंगे हात पकडणार आहे, तिचं कारस्थान बघणार आहे. तेव्हा आता हे सगळं नक्की कशा पद्धतीने घडणार आहे, काय काय घडणार आहे. पण जाता जाता प्रिया सायलीकडे बोट करून आजवरचं सगळ्यात मोठं सत्य सांगणार आहे. तेव्हा ते सत्य नेमकं काय आहे, पुढे काय काय घडणार आहे, सगळं सगळं बघूया. व्हिडिओ अगदी छोटासा असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण आजच्या भागामध्ये पाहिलं की महिपत आणि नागराज या दोघांनी सायली अर्जुनला खूप मोठी हिंट दिलेली असते. फक्त हिंटच दिलेली असते, त्या माणसाचं नाव काय सांगितलेलं नसतं. त्यामुळे या गोष्टीचा विचार करण्यासाठी दोघेही लॉन एरियामध्ये बसलेले असतात. अर्जुनने पेन आणि पेपर घेतलेला असतो. घरातल्या सगळ्या लोकांची नावं एका कागदावरती लिहून काढलेली असतात आणि दोघेही विचार करत असतात की नक्की नागराजच्या सांगण्याचा हेतू काय असेल. तेव्हा सायली बोलते, तो म्हणत होता प्रिय घर प्रिय घर. तेव्हा अर्जुन बोलतो, हो ना, तो प्रिय अक्षरावरती खूप एम्फसाइज करत होता. तेव्हा दोघेही जोरातच ओरडतात, याचा अर्थ प्रिया. अर्जुन बोलतो, ही गोष्ट तर मला कळाली, पण आता आपल्याला पुढचं कोडं देखील सोडवायचं आहे. प्रियाबद्दल अशी कोणती गोष्ट कळाल्यावर आपलं संपूर्ण आयुष्यच बदलणार आहे, हीच गोष्ट आपल्याला शोधून काढायची आहे. आणि दोघे आता हात मिळवणी करतात आणि मिशनचं नाव देतात, मिशन प्रिया. तर इकडे आपण पाहिलं की प्रिया आता 3-4 वकिलांना फोन करते, पण कोणीही नागराज किल्लेदारची केस घ्यायला तयार नसतं. तन्वीला तर काय करावं काहीच समजत नसतं. ती विचार करते, मला आता पुन्हा त्या नाग्याला भेटायलाच हवं. त्यामुळे ती आता दुसऱ्या दिवशी नाग्याला भेटायला जाण्याचा निर्णय घेते. आवरून पर्स घेऊन ती आता तिकडून निघून चाललेली असते. तेवढ्यातच तिला अश्विन रोखतो आणि बोलतो, तन्वी कुठे चालली आहेस? तेव्हा प्रिया घाबरत्याने बोलते, अरे अश्विन, असं काय विचारतोयस? तुला तर माहीतच आहे ना, मला आईबाबांना इम्प्रेस करायचं आहे, म्हणून मी मंदिरामध्ये देवी आईला साकडं घालायला चालली आहे. तेव्हा अश्विन बोलतो, तन्वी, बहुतेक तू विसरलीस. काल सुद्धा मी तुला हेच विचारलं होतं. तेव्हा सुद्धा तू हेच रिझन दिलं होतंस की तू मंदिरात चालली आहेस. नाही म्हणजे सारखं तुझं मंदिरात काय काम आहे? तेव्हा प्रिया मनातल्या मनात विचार करते, झालं, याचं पुन्हा पुराण सुरू झालं, आता ऐकत बसावं लागेल. त्यामुळे ती विषय बदलत बोलते, अश्विन चल मी जाते. मला माहिती आहे हे सगळं माझ्यात बदल होणे गरजेचं आहे, मी बदलण्याचा प्रयत्न करतेय, पण त्याचबरोबर मंदिरात सुद्धा जायला हवं की नाही? चल मी जाते, मला जायलाच हवं. असं म्हणतच ती बरोबर तिकडून निसटते. पण अश्विनला मात्र पुरता संशय आलेला असतो. तो विचार करतो, नक्की ही मंदिरातच गेली आहे ना, का दुसरीकडे कुटाने करायला गेली आहे? नाही, मला हिचा पाठलाग करायलाच हवा आणि ही नक्की कुठे गेली आहे हे बघायलाच हवं. इकडे आपण पाहतो तर काय, प्रिया नाग्याला भेटायला आलेली असते. नाग्या प्रचंड चिडलेला असतो. तो बोलतो, प्रिया अगं काही करणार आहेस की नाहीस? मला सोडवण्यासाठी हातपाय मारणार आहेस की नाहीस, का नुसतीच बसणार आहेस? का मला फास लागण्याची वाट बघत बसणार आहेस? तेव्हा प्रिया बोलते, काका मला थोडासा वेळ द्या, मी प्रयत्न करते. आणि तुम्हाला माहिती आहे का, काल रात्री मी 3-4 वकिलांना फोनसुद्धा केला, पण कोणीही तुमची केस घ्यायला तयार नाही आहे. तुमचं नाव खूपच खराब झालं आहे. अर्जुनच्या भीतीने, त्या रविराजच्या भीतीने कोणीही तुमची केस घ्यायला तयार नाही आहे. तेव्हा नागोबा बोलतोय, प्रिया बास कर, हे प्रयत्न प्रयत्न हे ऐकून ना मी वैतागलोय. मला रिझल्ट हवा आहे, रिझल्ट. आता काही एक कर आणि मला जेल बाहेर काढ. मी तुला फक्त 1 महिन्याची मुदत देतोय. जर या 1 महिन्यामध्ये तू मला जेलच्या बाहेर काढलं नाहीस तर मी अर्जुन आणि सायलीसमोर तुझं नाव ओकून मोकळा होईल आणि मग बस तू पण माझ्याबरोबर जेलमध्ये सडत. आणि मी फक्त काही एवढ्यावरती शांत बसत नाही, सगळ्या सुभेदारांना बोंबलून सांगेन की तू खरी तन्वी नाही आहेस, तू तोतया तन्वी आहेस. तेव्हा प्रिया नागराजकडे गायावया करू लागते आणि बोलते, बघा काका, प्लीज चिडू नका, तुम्ही अजिबात चिडू नका. मी या फील्डमध्ये नसल्यामुळे मला तर वकिलांबद्दल एवढी जास्त माहिती नाही आहे, पण तुमच्या निदर्शनास एखादा चांगला वकील असेल तर त्याचं नाव मला सांगा. मी त्यांना गाठते, भेटते, केस डिस्कस करते आणि तुम्हाला सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. पण प्लीज काका असं बोलू नका, मला संधी तर द्या. आणि बरोबर हे सगळं अश्विनने ऐकलेलं असतं, कारण तो प्रियाचा पाठलाग करत करत तिथे आलेला असतो. अश्विनला इतका राग आलेला असतो, तो मनातल्या मनात बोलतो, अच्छा म्हणजे प्रिया या नागराजची साथ देते तर, असं म्हणत असतो. प्रियाजवळ येतो आणि तिला फरफटत तिकडून घेऊन जाऊ लागतो. प्रिया बोलते, अश्विन तू इथे कसं काय आलास आणि तू मला असं का घेऊन चाललायस? तेव्हा अश्विन बोलतो, तन्वी आता तरी गप्प बस, आता मी तुला रंगे हात पकडलाय, आता तू काहीच बोलू नकोस, मी तर तुझ्यावरती विश्वासच ठेवणार नाहीयेस. तू खोटं का बोललीस? तू काय म्हणालीस, मी मंदिरात निघालीये आणि इकडे आलीस? तरी मला संशयच होता की तू मंदिरात जाणार नाहीयेस, म्हणून मी तुझा पाठलाग केला आणि इथे आलो. तेव्हा तन्वी पुन्हा ॲक्टिंग करू लागते आणि बोलते, अश्विन अरे तुला दिसतंय ना, तसं बिलकुल नाही आहे. उलट मी नागराज काकांना जाब विचारायला आले होते. त्यांनी आमच्याबरोबर असं का केलं म्हणून त्यांना सुनवायला आले होते. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तेव्हा अश्विन बोलतो, तन्वी अगं बास कर, किती अजून खोटं बोलणार आहेस? अगं जरा तरी लाज बाळग, मी स्वतःच्या कानाने ऐकलंय.
तू नागराज काकांना सोडवण्याची भाषा करत होतीस, वकील नेमण्याची भाषा करत होतीस. बास, आता तू काहीच बोलू नकोस, काहीच एक्सप्लेनेशन देऊच नकोस, मी तुझं काहीच ऐकणार नाहीये, असं म्हणतच तो फरफटत तन्वीला तिकडून घेऊन जातो. इकडे आपण पाहतो तर काय, घरामध्ये सगळेच बसलेले असतात, सगळेच चहा घेत गप्पा वगैरे मारत बसलेले असतात आणि अचानक दरवाजाचा जोराचा आवाज येतो. अश्विन प्रियाला घेऊन अक्षरशः फरफटत इथे आलेला असतो. हॉलच्या मधोमध जोरात तो तिला ढकलतो. प्रिया आता जमिनीवरती पडलेली असते. हे पाहून कल्पना बोलते, अरे अश्विन, हे सगळं काय चाललंय तुझं? तू असं ओढत का आणलंस तन्वीला? कितीही झालं तरी ती या घरची सून आहे, स्त्री आहे, आणि स्त्रियांबरोबर कसं वागायचं हे विसरलास का अश्विन? असे संस्कार मी तुझ्यावर नाही केलेले. तेव्हा अश्विन बोलतो, सून? ही सून नाहीये, ही एक विषारी नागिण आहे, नागिण, जिला आपण पोसलंय या घरामध्ये, जिने आजपर्यंत फक्त आपला विश्वासघातच केलाय. तेव्हा अर्जुन पुढे सरसावतो आणि बोलतो, अश्विन शांत हो, नक्की काय झालंय ते नीट सांगशील का? तेव्हा अश्विनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि त्याच्या डोळ्यात राग सुद्धा असतो, दोन्ही असतं. तो बोलतो, दादा, आज मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. आज माझ्या डोळ्यावरचा प्रेमाचा पडदा कायमचा फाटलाय दादा. ही प्रिया त्या नागराजला भेटायला गेली होती, त्या गुन्हेगाराला भेटायला गेली होती आणि त्यांच्यासाठी वकील शोधण्याच्या गोष्टी करत होती. अशा माणसाने, ज्याने स्वतःच्याच बायकोला त्रास दिला, डांबून ठेवलं, ज्याने स्वतःच्याच दादाचा संसार उद्ध्वस्त केला. दादा, याचा अर्थ तुला कळतोय का? ही नागराज आणि महिपतला शामिल आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, अश्विन, खरं तर ही गोष्ट आम्हाला कालच कळाली आहे, कारण कालच नागराजने आम्हाला खूप मोठी हिंट दिली आहे की प्रिया खूप मोठं सत्य तुमच्यापासून लपवतीये आणि ते सत्य कळाल्यावर तुमचं आयुष्यच हलणार आहे. तेव्हा अश्विन बोलतो, दादा, आता तुम्हाला ते सत्य शोधण्याची काहीच गरज नाहीये, मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. हेच सत्य जेव्हा प्रिया नागराजला सांगत होती. तेव्हा सायली बोलते, अश्विन भाऊजी, तुम्ही चक्क प्रिया बोलताय, तन्वी म्हणत नाही. तेव्हा अश्विन बोलतो, हो वहिनी, तू अगदी बरोबर ऐकलंस, मी मुद्दाम हिला तन्वी म्हणत नाहीये, कारण ही तन्वीच नाहीये. सगळ्यांना खूप मोठा शॉक बसलेला असतो. सायली बोलते, भाऊजी हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा अश्विन बोलतो, हो, कारण मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. नागराज म्हणत होता की जर तू एका महिन्यात हे काम केलं नाहीस, मला इकडून सोडवलं नाहीस, तर तू तन्वी नाही आहेस हे सत्य मी सगळ्या सुभेदारांना सांगेन, अर्जुन, सायलीला सांगेन. आणि हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कल्पना आता जोरातच ओरडते, काय? ही तन्वी नाहीये? मग खरी तन्वी आहे तरी कोण? तेव्हा अश्विन बोलतो, या प्रश्नाचं उत्तर ही प्रियाच देऊ शकते. प्रिया, सांग प्रिया, तन्वी कोण आहे? जर तू सांगितलं नाहीस तर दादा तुझ्यावर इतकी कलम लावेल ना की आयुष्यभर तुला जेलमध्ये सडावं लागेल. तुझ्याकडे एक ऑप्शन आहे, तू कोण खरी तन्वी आहे हे नाव सांग, ज्यामुळे आम्ही तुला कमीत कमी शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करू. बघ, चॉईस इज युअर्स. आणि आता मात्र प्रिया घाबरलेली असते. ती बोलते, ठीक आहे, मी सत्य सांगायला तयार आहे, पण मला आयुष्यभर जन्मठेपेची शिक्षा नको आहे, मी सत्य सांगायला तयार आहे. अश्विन बोलतो, बोल कोण आहे खरी तन्वी? तेव्हा प्रिया बोलते, खरी तन्वी याच घरात आहे, असं म्हणत असती सायलीकडे बोट करते आणि म्हणते, सायलीच खरी तन्वी आहे, तिचे गाठोडे मी चोरले आणि या सगळ्यामध्ये मला महिपत आणि नागराजने साथ दिली आणि त्या दोघांनी मलाच या घरामध्ये खोटी तन्वी म्हणून पेरले. आणि अशा प्रकारे 3 वर्षापासून जे काही घडत आलंय त्या सगळ्या गोष्टींचा खुलासा ती एका मिनिटात करून टाकते. सगळ्यांना ॲट अ टाईम धक्कासुद्धा बसलेला असतो आणि सायली तन्वी हे ऐकून आनंदसुद्धा झालेला असतो. सगळेच आता खूपच प्रेमाने सायलीकडे बघू लागतात. पण अश्विनला इतका राग आलेला असतो, तो जोरातच ओरडतोय, प्रिया चल, आता 1 मिनिटसुद्धा तू या घरामध्ये थांबायचं नाहीयेस, उचल तुझी बॅग आणि चालती हो या घरातून. प्रिया म्हणत असते, अश्विन प्लीज असं करू नकोस, मला माफ कर, मी सुधरेन, मी चांगली बायको म्हणून राहीन, पण प्लीज आता मी सत्य सांगितलंय ना की सायलीच तन्वी आहे, मला घराच्या बाहेर काढू नकोस. पण अश्विन तिचं काही एक ऐकत नाही. तो तिचा हात धरतो आणि तिला सरळ फरफटत बाहेर घेऊन जातो आणि तिची बॅग बाहेर फेकून देतो. तेव्हा आता प्रेक्षकांनो, प्रिया तर घराबाहेर गेलेली असते. प्रिया आता घराबाहेर पडल्यानंतर अर्जुन आता रविराज आणि प्रतिमाला फोन करणार आहे आणि त्यांना बोलावून घेणार आहे सत्य सांगण्यासाठी. आणि सत्य कळाल्यानंतर त्यांची काय रिॲक्शन असते ना प्रेक्षकांनो, हे बघणं तर पर्वणीच ठरणार आहे. तेव्हा आता पुढे नक्की काय घडतं हे पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.